हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 3, ओवी क्रमांक 11. जे हाले ना चाले, जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, आवगे आपणची संचले, येकले येकटेची ते. जर बरणीत साखर परिपूर्णपणे भरली, इतकी की आता त्या बरणीत साखरेचा आणखी एक दाणाही, एक कणही आत सामावला जाणार नाही, तर ती बरणी कितीही जोरात हलवली तरी त्या बरणीमधील साखरेचा एकही दाणा, एकही कण आपली जागा जराही सोडू शकणार नाही. याचप्रमाणे ब्रह्मांडात आत्माराम परिपूर्णपणे सर्वव्यापी आहे. सर्वस्वामध्ये आणि सर्वस्वाच्या बाहेर आत्माराम सर्व काही व्यापून आहे. ब्रह्मांडात अशी एकही जागा, वस्तू, गोष्ट नाही की जेथे आत्माराम नाही. यामुळे आत्माराम हलू शकत नाही, संचार करू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही, बोलू शकत नाही. ब्रह्मांडात आत्माराम आपला आपण सर्व काही व्यापून आहे. यावरून आपण आत्मारामाची सर्व व्यापकता जाणावी, सर्वाभूती त्याला जाणावा आणि त्याप्रमाणे आपल्या वर्तणुकीत योग्य तो बदल करावा. जगा आणि जगू द्या हा जीवनाचा मंत्र आचरणात आणावा. आपण सदा आनंदात असावे आणि सर्वांना सदा आनंदात ठेवावे. आता पुढची ओवी, ओवी क्रमांक 12. जे आकाशास बाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, जे आकाशास बाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरोनिया उरले, एक जिनसी आपण. ब्रह्मांडामध्ये आत्मारामामधून महादिव्य परम ओम असा ध्वनिरूप विस्फोट झाला. त्यामधून अतितप्त असे विभिन्न आकाराचे अनंत ग्रह, गोल, तारे, धूमकेतू निर्माण झाले. ते सर्व स्वतःबरोबरच आपल्या निर्माणासभोवती, आत्मपरब्रह्मासभोवती फेरे घालू लागले. यामुळे ब्रह्मांडात 3 प्रकारे आकाश निर्मिती झाली. एक, हे ग्रह, गोल, तारे, धूमकेतू स्वतःभोवती फिरताना त्यांची प्रत्येकाची स्वतःची अशी एक सीमा, कक्षा तयार झाली, परीघ तयार झाला. यालाच आपण त्या त्या ग्रह, गोल, तारे, धूमकेतू याचे आकाश असे म्हणतो. अर्थातच सर्व ग्रह, गोल, तारे, धूमकेतू यांचीही अशी स्व आकाशे ब्रह्मांडाच्या सीमेत सामावलेली राहिली. ती त्यांच्या निर्माणाला, आत्मारामाला सोडून दूर जाऊ शकली नाहीत. त्यांना ब्रह्मांडात टिकण्यासाठी आत्मारामाचा आधार आवश्यक होता. 2, ब्रह्मांडामधील अशा या आधारासाठी हे ग्रह, गोल, तारे, धूमकेतू ब्रह्मांडात स्वतःप्रमाणेच आपल्या निर्माणासभोवती, आत्मारामासभोवती फेरे घेऊ लागले. यामुळे तसे फेरे घेताना त्या प्रत्येकाने ब्रह्मांडात आत्मारामाच्या सभोवती प्रदक्षिणा घालताना स्वतःचा असा एक परीघ तयार केला, कक्षा तयार केली. याला महाआकाशे असे म्हणतात. अशा प्रकारे स्व आकाशे आणि महाआकाशे निर्माण झाल्यामुळे मूलभूत ब्रह्मांडाच्या अवकाशाला एक वेगळे नाव देणे क्रमप्राप्त झाले. याला चित आकाश, चिदाकाश असे म्हणतात. अशा प्रकारे स्व आकाशे आणि महाआकाशे ही चिदाकाशातच सामावलेली राहिली. यामुळे येथे श्री समर्थ सांगतात की आत्माराम सर्व स्व आकाशांना आणि सर्व महाआकाशांना व्यापून उरलेला आहे. या चिदाकाशात अशी सर्व अन्य अनंत आकाशे मुरून गेली आहेत. ती अशी सर्व आकाशे चिदाकाशात मुरून त्या बाहेर ते एकमेवाद्वितीय
चिदाकाश पसरलेले आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की जरी ब्रह्मांडात अमोज अनंत ग्रह गोल तारे धूमकेतू निर्माण झालेले असले तरीही आत्माराम या सर्वांना आपल्यामध्ये एका कोपऱ्यात एका बाजूला सामावून तो अनंत असा उरलेला आहे. आत्मारामाची शक्ती महान आहे, कल्पनातीत आहे, विचारातीत आहे. तो महेश्वर आहे, सर्वेश्वर आहे, विश्वेश्वर आहे, योगेश्वर आहे. हरिओम.